तर नमस्कार भावा बहिणींनो, या जेवण करायला सगळ्यांनी. अरे पाणी आणा होतं कृष्णा, उठ की पाणी घेऊन या. कसा तरी केला बघा स्वयंपाक, काय लय चक्कर या लागले ग झालंय. आज दवाखान्यात जाणार आहे बघा. वाटलं 2 दिवस अंगावरच काढलं, पण काय राहत नाही. हातान पायान लय गळाटल्यात बघा. आज गेलं तर भागाय, नाही तर काय खरं नाही. लयच अशक्तपणा आला अंगात. जेवण सध्या करू वाटत नाही बघा. बळ जेवायला लागले. ठेव खाली कृष्णा, बाटलीत पाणी आण र मला. एकतर जेवण जाणं गेलंय, पाणी जास्त पी वाटायला लागले. बाटली भरून आण मोठी. तो तिथं आहे, तिला जरा विसळ, इथल्या पाण्याने विसळ जरा. देवाची पूजा ती केली बघा सकाळी. केली की बापाने. तुला माहित असतं का रुद्रा, तू पुढच बोलून बसतोय बघ. देवाची पूजा नाही केली असं कधी होईल का? पाणी टाकून गेलंय. मला काही माहिती, त्याच्यात पाणी होतं, मी ओतलं आणि ह्याच्यातला शितोडा पाणी. बळ घरातलं तर काम करते बघा. भांडी घासली सकाळी, स्वयंपाक केला, बळ काम सध्या काय करू वाटत नाही. तसंच इवळत आयो 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 करत केलं सगळं. आता जेवण ती करते आणि दवाखान्यात जाते बघा पहिलं, त्याशिवाय भाग नाही. पैसे तुला तर पैशाच पडलेलं असते बघ रुद्रा. तुला एवढी पुढची काळजी कोणी करायला सांगितली? रुद्रा आमचं जेवण करायला लागला इथं बसून. शेंगाची पोळी केली. अरे सांडेल की भाजी खाली. काल पण पोरा तू घाल घेऊ खाली सांडली भाजी, ना आज पण फिरवायला लागलाय. तर या जेवायला सगळ्यांनी. आमच्या कृष्णानं शेवटची चपाती केली बघा. त्याला कर म्हणलं, कधी शिकायचं या आता करायला. सगळं करूच वाटत नव्हत्या. त्याला म्हणलं कृष्णा करतो का रे चपात्या थोड्या, तर ती म्हणला शेवटची करतो. मग केल्या बाई कशात रडत तापटत येड्या वाकड्या. बसली तर बसू पण वाटना, बोलू पण वाटना गेले. आता जेवायला हे केले, खाऊ पण वाटना. डाळीची मटकीच्या भाजी केली, चपात्या बनवल्या त्या. काय तर तोंडी लावायला काकडी नाहीतर आंबा खा वाटायला लागलाय बघा. कैरी नाहीतर काकडी खा वाटायला लागली, त्याशिवाय जेवणच जाणार. तरी काल लोणचं खा वाटत होतं. बघितलं लोणचं भरमीर 2 वर्षाचं लोणचं आहे. गेल्या वर्षी तर केलंच नव्हतं, तर खराब झालं बघा लोणचं. म्हणजे काचेच्याच भरणीत ठेवलेलं, पण 2 वर्ष झालं काळं पडलं होतं. त्याच्या मनच झालं नाही खायला, असं मनच झालं नाही त्या लोणच्यावर. मग दिलं टाकून, भरणी ठेवली धुवून सकाळी बघा. आता आज बाजार आहे, मग आज बाजारात काय करते, थोड्याशा कैरी आणते. कोण खात पण नाही लोणचं केल्यावर. तुझ्या अंगात यायला लागलं. अरे कसं रे तुझं. आज थोड्याशा काय म्हणते लोणच्या पुरत्या कैऱ्या, ती कोण खात पण नाही. मी 2 वर्षापूर्वी 1 किलोची, त्यापेक्षा दुकानात आणलेलं बरं. 1 किलोची भरणी घेतलेली बघा. 2 वर्ष खाल्लं ती लोणचं. मग आता उन्हाळा लागला का, उन्हाळ्यातच ध्यान होतं. असं थंडीच्या दिवसात पावसात तसं खा वाटत नाही, सर्दी ती होती. मग आता उन्हाळा पडायला लागला का लय कसं होते, तोंडाला चव नाही आली का खा वाटतं. मग मला तसं झालं बघा. 2 दिवस झाला अशक्तपणा आलाय आणि तोंडाला कसली ती चवच नाही. मग ना असं लोणचं म्हणजे कैरी लोणचं काहीतरी काकडी असं खा वाटायला लागले बघा तोंडी लावून चपाती सोबत. पण नाहीच, आज बाजार आहे. मग आज बाजारात आणते. दवाखान्यात पण जाऊन येते, बाजारात मधनं कैऱ्या आणते थोड्या, फोडून चांगलं सुकवून आपल्या घरगुती पद्धतीनं लोणचं करून ठेवते. तेवढंच थोडं वर्षभर जायला असं. जेवताना गप जेवत रे. रोज सांगितलं, ती पाण्याची बाटली रोज सांगितलं शिकवलं तरी कळत नाही. का रे सांगितलं ऐकत नसतील. अर्धीच भरून आणली, त्याला बाटली भरून आण म्हणलं तर अर्धीच घेऊन आलाय. काय एवढी भरली, एवढी तरी ग्लासभर पाणी कमी आहे. जेवायला बसलं का पाणी ती भरपूर घेऊन जेवायला बसावतं, कळलं का.
गाडी तिकडून गाडी इकडून. तर चला भावा बहिणींनो या जेवायला सगळ्यांनी जेवतो. कृष्णानं आमच्या केली सुरुवात जेवायला. कसली झाली रे भाजी? चांगलं आमचा कृष्णा तांब्याच्या ग्लास मध्ये पाणी पितो. जेव बाबा जेव जेव. मला काही जीव वाटत नाही, मन हो नाही, खावत असं मनच हो नाही गेलंय जेवणाला. मी नाहीच आता जेवतच नाही. दवाखान्यात जाऊन यायची पहिला. आता दवाखाना नसतो उघडा. 10ला उघडते की 10ला जायचं. कुठला मस्के नाही तर मस्के डॉक्टर शिवाय काय येतं? दुसरा डॉक्टर नाही तर मोहन. पण मोहन मध्ये आहे की एक मस्के डॉक्टर. तिथे एक आहे मस्के डॉक्टर. पपडी सारखी भके केली. तू केलेली चपाती खाल्ली का? खायला गेला. कृष्णाने केलेली आमच्या चपाती. अर्धी रुद्राने घेतली आणि अर्धी बघा छान केली. भूक कसली लागते खाऊन. चपाती मोडायला पण अंगात आळसण राहिलं नाही. कशानं असं झालं की काय की बाई कोणाचा रोग लागला मला काय की. कधी मी आजारी एवढी अशी पडत नाही बघा. मला कधी असं कधी होत नाही. लय दिवसात ना असं व्हायला लागलंय. झोपून जर राहिली ना मला उठायलाच यायचं नाही, हातोरणार नाही, एवढं बेकार होईल काय की बाई. कोणाचं काय माझ्या मागं कोणाची 7:30 लागली काय की असली. दात चावायला सध्या वाटत नाही. चावायला लागलं तरी असं दुखतंय बघा सगळं तोंड. ते एवढं बेकार झालंय. असं रडायला येतंय बाई मला. असं जेवण ती करायला लागली का असं रडू येतंय. असं कोणापाशी रडावं. आता पण गात चावायला आली अचानक असं रडायला चालू मला. असं